नाशिक रोड सिन्नर फाटा परिसरातील यश टायर दुकानाजवळ एका 38 वर्षीय इस्मावर ब्लॅक लॉकची लोखंडी स्थळे घेऊन प्राणघातक हल्ला केल्याची घटना दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान घडली होती। या घटनेत चेडी शिवार नाशिक रोड येथील प्रमोद केरुजी वाघ यांच्या डोक्यात लोखंडी सळईने मारहाण केल्याने औषध उपचारासाठी जयराम हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते। प्रमोद वाघ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने औषध उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे। मयत प्रमोद वाघ, योगेश रामदास व सद्दाम मलिक या तिघांमध्ये काहीतरी कारणावरून वादविवाद झाला होता। त्यानंतर सद्दाम मलिक यांनी यश टायर दुकानातील ब्रेक लॉकची लोखंडी सळई घेऊन प्रमोद वाघ यांच्या डोक्यावर मारत 13 ते 14 वेळा मारत गंभीर जखमी केली होती आणि हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। घटनेची माहिती मिळताच उपायुक्त मोनिका राऊत, नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी घटनास्थळी